विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 सामाजिक आरोग्य कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन। आज या पाठाचा दुसरा भाग आपण अभ्यासणार आहोत। मागील भागामध्ये आपण सामाजिक आरोग्य याबाबत सामाजिक आरोग्याचं महत्त्व जाणून घेतलं। सामाजिक आरोग्य म्हणजे काय हे जाणून घेतलं। एक आढावा घेऊया। स्वतःच्या आरोग्याइतकेच संपूर्ण समाजाचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते। सामाजिक आरोग्य म्हणजेच आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे। व्यक्तिगत चांगल्या सवयी असतील तर साहजिकच त्याचा फायदा सामाजिक आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी होतो आणि या सार्वजनिक स्वच्छतेतूनच सामाजिक आरोग्य निर्माण होत असते। प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते आणि म्हणूनच स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोयी सुविधा असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते आणि यातून उत्तम आरोग्य मिळते, व्यक्तीचा विकास होतो आणि साहजिकच त्या अनुषंगाने सामाजिक आरोग्य निर्माण होते। सामाजिक आरोग्य कोणकोणत्या गोष्टींमुळे धोक्यात येते हे आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे। तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काही गोष्टी व त्यावर कोणकोणते उपाय केले जातात त्याबाबत आपण विचार करूया। तर दूषित पाणी, तर प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार यापासून सामाजिक आरोग्य धोक्यात येत असते आणि म्हणूनच सामाजिक आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी स्वच्छ निर्धोक पाणी, त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता, पोषक आहार या गोष्टी आवश्यक असतात। त्यामध्ये पहिलं येतं दूषित पाणी। निर्धोक पाणी आवश्यक आहे। मग पाणी निर्धोक कसं आपल्याला मिळू शकणार आहे, तर त्यासाठी पाणी दूषित कसं होतं ते आपण सुरुवातीला बघूया। दूषित पाणी जे आहे, कारखान्यांमधून बाहेर पडणारं पाणी जेव्हा नद्यांमध्ये सोडलं जातं किंवा नद्यांमध्ये गाड्या धुणं, कपडे धुणं, जनावरांना साफ करणं, शौचाला बसणं यासारखे ज्या क्रिया केल्या जातात, यासारखी काही कामं केली जातात, त्यामुळे पाणी दूषित होत असते। मग या दूषित पाण्याचे होणारे परिणाम कोणकोणते आहेत, तर कॉलरा, टायफॉइड यासारखे रोग पसरतात। आता हे साथीचे रोग आहेत। हे रोग पसरल्यामुळे साहजिकच साथ येते आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येते। मग त्यावर उपाय कोणते आपण करू शकतो, तर त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजेच पाणी उकळून पिणे। आपण जे पाणी पितो, पिण्यात आणतो ते पाणी नेहमी उकळून पिण्याची सवय आपण लावली पाहिजे। त्याचबरोबर पाणी पुरवठा जो केला जातो तो पाण्याचा पुरवठा योग्य प्रकारे त्या पाण्याचं निर्जंतुकीकरण करून होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। थोडक्यात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। तर या उपायांनी आपण दूषित पाण्यापासून होणारे जे
घातक परिणाम आहेत ते थांबवू शकतो. पुढचा घटक आहे कुपोषण म्हणजेच मलन्यूट्रिशन. आता कुपोषण कशामुळे होतं? तर आहारामध्ये संतुलित आहार नसेल, समतोल आहार नसेल तर त्या व्यक्तीचं कुपोषण होत असतं. आपण दरवर्षी आपल्या पेपरमध्ये किंवा टीव्हीवर बातम्या ऐकतो की कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचं ऐकतो आणि हे मृत्यू म्हणजेच बालमृत्यू असतात. तर कुपोषणामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. लहान मुलांना याचा धोका जास्त असतो, कारण लहान मुलांची प्रतिकारक शक्ती तेवढी विकसित झालेली नसते आणि अशा वेळेला ज्या वेळेला संतुलित आहार त्या मुलांना मिळू शकत नाही, आवश्यक जे अन्न घटक त्या वाढीच्या वयात मुलांना आवश्यक असतात ते न मिळाल्यामुळे त्यांची वाढ खुंटते आणि प्रसंगी बालमृत्यू म्हणजेच मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं. मग यावरचे उपाय काय? तर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजेच सकस आहार. आहार जो मुलांना मिळाला पाहिजे तो आहार सकस असण्याकडे लक्ष गेलं पाहिजे. मग त्यासाठी बदाम, काजू या गोष्टी आवश्यक आहेत का? तर नाही. तर आवश्यक जे अन्न घटक आहेत ते अन्न घटक म्हणजेच ते खूप महाग असले पाहिजेत असं नव्हे, तर परंतु त्या प्रत्येक अन्न घटकातून योग्य प्रमाणात प्रथिने, कारण वाढीच्या वयात मुलांना प्रथिनांची आवश्यकता असते आणि म्हणून प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश या मुलांच्या आहारात असणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो तर शाळेमध्ये जे खिचडी किंवा मध्ये खाण्यासाठी जे अन्न दिलं जातं, जो काही आहार दिला जातो त्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर पल्सेस म्हणजेच कडधान्य असतात, जेणेकरून मुलांना मोठ्या प्रमाणात त्यातून प्रथिनं मिळू शकतील. तर त्यावरचा महत्वाचा उपाय म्हणजे सकस आहार आणि दुसरा उपाय म्हणजेच लसीकरण. योग्य त्या प्रकारच्या लसींचं योग्य त्या वयामध्ये व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण मुलांना केलं गेलं पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची साथ आली किंवा कोणताही रोग आला तर त्या रोगाला या मुलांची प्रतिकार शक्ती वाढलेली असल्याने ही मुलं लगेच त्या रोगांना बळी पडू शकणार नाही. तिसरा घटक आहे प्रदूषण. आज प्रदूषण ही संपूर्ण जगापुढे एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. या प्रदूषणाचे खूप मोठे दुष्परिणाम हे संपूर्ण पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील सर्व सजीवावर घडून येत आहेत. आता हे प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचं असतं. हवेचं प्रदूषण, मातीचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि या प्रत्येक प्रदूषणामुळेच संपूर्ण सजीव सृष्टी ही आज धोक्यात येत आहे. तर याचे होणारे परिणाम म्हणजेच सर्वात प्रथम पर्यावरणाला धोका, डेंजरस टू द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारख्या घातक वायूंचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे सजीव म्हणजेच वनस्पती, प्राणी, मनुष्य प्राणी या सर्वांना याचा धोका पोहोचत आहे. आणि दुसरा त्याचा परिणाम म्हणजेच आरोग्याला धोका. तर विविध प्रकारच्या या वायूंमुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. श्वसन संस्थेचे विकार, त्वचेचे विकार यासारखे अनेक आजार आज त्यांचं प्रमाण आज आपण वाढलेलं बघतो आहोत. तर थोडक्यात या प्रदूषणाचा आरोग्यावर खूप मोठा दुष्परिणाम घडून येत आहे. मानवी नव्हे तर जलचर, पक्षी, इतर प्राणी यांच्यावरही या प्रदूषणाचा
परिणाम घडून येतो. त्यावर असणारे उपाय, तर सगळ्यात महत्वाचा उपाय, झाडे लावा झाडे जगवा. तर झाडे लावणं आणि त्या झाडांचं संवर्धन करणं हेही तितकंच आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा जास्तीत जास्त झाडं लावून झाडं जगवू, साहजिकच आपण पर्यावरणाचं रक्षण करणार आहोत. तर पर्यावरण रक्षण म्हणजेच झाडांचं, त्याचबरोबर त्या पर्यावरणात राहणारे जे इतर सजीव आहेत त्यांचं संरक्षण करणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण सामाजिक आरोग्य जे आहे त्यावर काही उपाय आपण मनुष्य प्राणी म्हणून स्वतः काही गोष्टी सुरुवात करून हे सामाजिक आरोग्य वाचवू शकतो, त्याचं रक्षण करू शकतो. तर निरामय जीवन, निरोगी निरामय जीवन म्हणजे काय? आपल्याला आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. मग निरामय जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच आपले आरोग्य होय. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कोणकोणत्या प्रकारच्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? तर सर्वात महत्वाचं म्हणजेच आनंदी व उत्साही राहणे. आपण नेहमी आनंदी व उत्साही राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. अगदी आज आपण बघतो आहोत तर या कोविड-19च्या या काळामध्ये आजूबाजूला प्रचंड निराशा आहे. त्या अशा वेळेला या वारंवार त्या बातम्या किंवा त्या बाबींवर सतत चर्चा न करता आपलं मन कोणत्या तरी गोष्टींमध्ये, कोणत्या तरी छंदामध्ये गुंतवलं पाहिजे, जेणेकरून आपण आनंदी राहू व इतरांनाही आनंदी ठेवू. तर आनंदी आणि उत्साही राहणं हे निरामय जीवनासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं यासाठी विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. काही व्यायाम प्रकार आपण करू शकतो. या व्यायाम प्रकारामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, मन आणि आपला मेंदू जो आहे हा सुद्धा संतुलित राहायला मदत होते. त्याचबरोबर निरामय जीवनासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजेच इतरांविषयी कृतज्ञता बाळगणे. कोणाचाही राग, द्वेष आणि मत्सर करू नये. आपण जर इतरांचा राग, द्वेष आणि मत्सर केला तर आपण कधीच चांगले जीवन जगू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला इतरांविषयी कृतज्ञता ठेवणं आवश्यक आहे. When you fill your mind with gratitude, there is no place for to dwell, to envy or to dwell. आपण इतरांचा मत्सर करता कामा नये. तर इतरांविषयी नेहमी कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कोणीही आपल्याला मदत जरी केली नाही तरी सुद्धा त्याचा मत्सर न करता, त्याचा द्वेष न करता, पुन्हा आपल्याला जेव्हा त्याला मदत करायची वेळ येईल तेव्हा आपण निस्वार्थी भावनेने त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपण अगदी आपल्या भावंडांचं, आपल्या मित्रांचं, आई वडिलांचं, शिक्षकांचं, सगळ्यांच्या प्रती आपल्या मनात कृतज्ञतेची भावना सदैव असली पाहिजे. तरच आपण निरामय जीवन जगू शकतो. तर आपण इतरांविषयी द्वेष किंवा राग बाळगू नये. कधीही मोठ्या मनाने कोणाचंही कौतुक करावं. मित्र असाल, मैत्रिणी असाल तर एकमेकांमध्ये कधी स्पर्धा असू नये. आणि स्पर्धा जरी असली तरी ती निरोगी असावी, हेल्दी असावी, जेणेकरून दोघांचाही त्यातून
उत्कर्ष झाला पाहिजे. आता या चित्रात तुम्ही बघता आहात बघा, पहिला नंबर आलेला आहे. म्हणून अशा प्रकारे खट्टू न होता, उदास न होता, मोठ्या मनाने त्या व्यक्तीचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. मैदानावर तुम्ही बघितलं असाल, ज्या वेळेला सामना होतो, एक जी टीम आहे ती हरते, एक टीम जिंकते, बरोबर. कधीही कोणत्याही स्पर्धेमध्ये कोणीतरी पुढे जाणार, कोणीतरी मागे राहणार. परंतु अशा वेळेला आपण मागे राहिलो म्हणून त्याविषयी राग किंवा जो पुढे गेला त्याचा मत्सर न करता मोठ्या मनाने त्याचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे आणि एक सकस निरोगी अशी स्पर्धा आपल्यात ठेवली पाहिजे. तर निरामय जीवन जगण्यासाठी आपलं शरीर नेहमी व्यायाम करून तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. आपण नेहमी आनंदी व उत्साही असलं पाहिजे आणि असं जर राहिलं तरच आपण निरामय जीवन जगू शकतो. निरामयतेमुळे आपले आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य वाढण्यास मदत होते. विना मत्सर आरोग्यदायी हसत खेळत जीवन जर आपण जगत असू तर अशा समाजात ताणतणाव कमी होण्यास मदत होतात आणि आपण एकमेकांशी असणारे जे संबंध आहेत ते संबंध अधिक निरोगी, अधिक सकस ठेवण्यास मदत करू शकतो. स्वास्थ्यपूर्ण समाज असेल तर या समाजात सामाजिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्यामध्ये स्पर्धेची भावना कमी होते, स्पर्धा जरी असली तरी ती हेल्दी स्पर्धा असेल, हेल्दी कॉम्पिटिशन असेल तर एकमेकांसोबत मदत करण्याची म्हणजेच मित्रत्वाची भावना वाढते. गटाने काम करणे सुलभ होते. बघा, निरामयतेमुळे आणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे गटाने काम करणे सुलभ होते. ज्या वेळेला एखादं काम आपण गटाने करतो, समूहाने करतो, त्यावेळेला आपल्या समूहाचं यश आपण लक्षात घेत असतो, न की आपण आपल्या प्रत्येकाचं यश त्या ठिकाणी लक्षात घेत नाही. अशा वेळेला ज्या वेळेला आपण समूहाचा विचार करतो त्यावेळेला आपल्या समूहाला, आपल्या गटाला यश कसं मिळेल हे जेव्हा विचार करतो, अशा वेळेला जर निरामयता असेल, समृद्ध स्वास्थ्यपूर्ण भावना असेल आपल्या गटामध्ये, एकमेकांसोबत अगदी निरोगी आणि हेल्दी असे संबंध असतील तर गटाने काम करणं सुलभ होतं. एकमेकांच्या विचारांची उत्तम प्रकारे देवाणघेवाण होऊ शकते आणि अशा वेळेला यश मिळण्यास मदत होते. तर निरामयतेमुळे मित्रत्वाची भावना वाढते. त्यानंतर आपण आता येणार आहोत तंबाखू सेवन. बालमित्रांनो, एकेकाळी तंबाखूचा वापर चलनासाठी केला जात असे. तर तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी, मशेरी, मावा, पान मसाला अशी अनेक ही जी उत्पादनं आपण बघतो, ही सगळी तंबाखूयुक्त उत्पादने आहेत. बघा, अगदी आपण पान मसाला असं म्हणतो, पण हे पान मसाला याच्यामध्ये सुद्धा तंबाखूचं प्रमाण असतं. तर या तंबाखूयुक्त पदार्थांच्या जाहिराती सुद्धा आपण बघतो. या जाहिरातींवर खाली लिहिलेलं असतं, तंबाखू सेवन हे आरोग्यास अपायकारक आहे असं लिहिलेलं असतं. प्रत्येक पाकिटावर सुद्धा असं लिहिलेलं असतं. तरी सुद्धा आपण तंबाखूचं सेवन अनेक व्यक्ती करताना बघतो. तर तंबाखू व्यसन, तंबाखूचं हे व्यसन आहे. तंबाखूचं सेवन करताना आपण अनेक व्यक्ती बघतो. तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे हे आरोग्याला घातक आहे
हे माहीत असून सुद्धा आपण तंबाखूचं सेवन करतो. आता हे सेवन म्हणजेच व्यसन कधी होतं हे आपल्याला कळतही नाही. सुरुवातीला एखादी व्यक्ती, आपला मित्र आपल्याला सहज थोडासा आग्रह केला म्हणून तंबाखू खाते. सिगारेटचा एक झुरका ओढून बघ असा आग्रह केला जातो आणि आपण त्या जोशामध्ये ते आपण करून बघतो. सहज म्हणून खायला सुरुवात केलेली ही व्यक्ती मग काय करायला लागते? तंबाखू पुन्हा पुन्हा खाऊ लागते. आणि अशा प्रकारे वारंवार हा तंबाखू खाल्ल्याने त्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही की आपण कधी या तंबाखूच्या आहारी गेलेलो आहोत. आणि अशा प्रकारे हळूहळू मग ती व्यक्ती त्या तंबाखूच्या आहारी जाते आणि तंबाखूचं व्यसन लागतं, म्हणजेच तंबाखू खाण्याची सवय लागते. मग या तंबाखूचे दुष्परिणाम, आता एकदा आपल्याला ही सवय लागली की तो तंबाखू खाल्ल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. कोणतंही तो तंबाखू आपण तोंडात ठेवल्याशिवाय कोणतंही काम आपण करू शकत नाही. मग त्याचे होणारे दुष्परिणाम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, स्मोकर्स लंग्स. जो माणूस धूम्रपान करतो त्या धूम्रपान करणाऱ्याची ही फुफ्फुस आणि नॉन स्मोकर्स लंग्स, निरोगी व्यक्ती म्हणजे धूम्रपान न करणारी जी व्यक्ती आहे त्याची ही फुफ्फुस. फुफ्फुस हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव. आपलं श्वासोच्छवासाचं जे महत्वाचं कार्य आहे ते कार्य या फुफ्फुसांमार्फत केलं जातं. तर ज्या वेळेला तंबाखूचं म्हणजे सिगारेट किंवा तंबाखू जेव्हा आपण खातो त्यावेळेला त्याचा सर्वात मोठा परिणाम हा या फुफ्फुसांवर होत असतो. तर बघा फुफ्फुस कशी होतात हे एक उदाहरण आहे. त्याचबरोबर आपलं जठर, आपली आतडी या ठिकाणी तोंडामध्ये व्रण पडतातच, परंतु आपण हा तंबाखू जो तोंडात धरतो किंवा सिगारेट ओढतो त्यावेळेला त्याचा काही अंश हा आपल्या अशा प्रकारे संपूर्ण शरीरात जाऊन तोंड, जठर, आतडे यांना अशा प्रकारे व्रण पडतात आणि या व्रणांच्या मोठ्या मोठ्या जखमा होऊन त्यानंतर त्याचं रूपांतर कर्करोगामध्ये म्हणजेच कॅन्सरमध्ये होतं. बघा जिभेचा किंवा गालाचा कॅन्सर होतो, दात हे असे खराब होतात. आणि तंबाखूचा आणखीन एक मोठा दुष्परिणाम म्हणजेच तंबाखू खाल्ल्यानंतर जेव्हा तोंडात हा मावा घेतला जातो किंवा तंबाखू धरला जातो त्यावेळेला ही व्यक्ती वारंवार थुंकते आणि थुंकण्यामुळे काय होतं? सामाजिक आरोग्य धोक्यात येत असतं. तर तंबाखूचे दुष्परिणाम म्हणजेच श्वसन मार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकटचा संबंध आहे. तोंडाचा कॅन्सर, श्वसन मार्गाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर म्हणजेच कर्करोग या तंबाखूमुळे होऊ शकतात. पोटात गेल्यावर पोटामध्ये पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यात निकोटीनमुळे खराब होतात. आता तंबाखूमध्ये निकोटीन हा एक पदार्थ असतो आणि हा निकोटीन पदार्थ आपल्या आरोग्याला अतिशय घातक असतो. तर या निकोटीनमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि हृदयविकार बळावतो, हेही सिद्ध झालेलं आहे. रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाबही वाढतो, ब्लड प्रेशर. त्यानंतर श्वसन संस्थेचे विविध विकार, उदाहरणार्थ कफ वाढणे, श्वासनलिका अरुंद होणे. तुम्ही बघितलं कशी फुफ्फुस चोकअप होतात, त्याचप्रमाणे श्वासनलिका सुद्धा चोकअप होते, त्यामुळे ती अरुंद होते आणि या सगळ्याचा परिणाम होऊन श्वसनाचा आजार मागे लागतो आणि श्वसनाच्या काही दुष्परिणाम
पुढे जाऊन हृदयावर परिणाम करतात आणि पुढे मग हृदयाचे विकारही सुरू होतात. तर अशा प्रकारे तंबाखूचे हे दुष्परिणाम आहेत. याचबरोबर तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीला हे जे त्रास होतात, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना, म्हणजेच एखादी व्यक्ती जर धूम्रपान करत असेल, सिगारेट ओढत असेल, तर त्यातून निघणारा जो धूर आहे त्याचे परिणाम आजूबाजूच्या व्यक्तींवरही अप्रत्यक्षरित्या होत असतात. तर तंबाखू सेवन हे जगामधील बरेच आजार आणि मृत्यूचे प्रतिबंध करता येण्यासारखे प्रमुख कारण आहे. जगामध्ये दरवर्षी जवळपास 60 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनाने होतो आणि म्हणूनच तंबाखूला नाही म्हणणं, तंबाखूला विरोध करणं, यासाठी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे. पुढचं आहे मद्यपान. तंबाखूप्रमाणेच मद्यपानाचेही शरीरावर विपरीत परिणाम होतात. मद्यपान म्हणजेच काय, तर दारू. या मद्यपानाची सुद्धा ज्याप्रमाणे तंबाखूची आपल्याला सवय लागते किंवा एखाद्या व्यक्तीने, आपल्या मित्राने आग्रह केला म्हणून आपण थोडंसं सुरुवात करतो, त्याची सुद्धा आपल्याला मग सवय लागते आणि मद्यपान केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची गुंगी येते आणि त्यामध्ये माणूस इतर गोष्टी विसरू लागतो. हळूहळू या मद्यपानाची आपल्याला व्यसन निर्माण होतं. या मद्यपानाचे दुष्परिणाम बघा. मद्यपानामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्याला एक गुंगी येते आणि या गुंगीमध्ये आपल्या ज्या काही इतर समस्या किंवा आपले काही आजार असतील तर ते आपण विसरतो. मेंदूवरील गुंगी येते म्हणजेच काय, तर मेंदूवरील नियंत्रण सुटते. बघा, इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल, कोमामध्ये माणूस जाऊ शकतो. त्यानंतर कन्फ्युजन म्हणजेच गोंधळ निर्माण होतो, म्हणजेच काय, मेंदूवरील कंट्रोल किंवा मेंदूवरील नियंत्रण जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि आपल्या इच्छेनुसार हालचाली घडून येत नाही. मेंदूवरचं नियंत्रण गेल्यामुळे साहजिकच इतर अवयवांवरचं सुद्धा नियंत्रण कमी कमी होऊ लागतं आणि याचे परिणाम म्हणजेच बघा, यकृत, हृदय, मेंदू, मूत्रपिंड, मूत्राशय, त्यानंतर रक्तवाहिन्या यांच्यावरही याचा परिणाम होतो. मद्यपानाचे दुष्परिणाम, तर दारूमुळे जठराची आग होऊन आम्लता किंवा जठरव्रण इत्यादी विकार वाढीला लागतात. दारुड्या व्यक्तीच्या जठरातील आतील आवरण गुळगुळीत होऊन जाते. त्यामुळे अपचन, कुपोषण इत्यादी विकार होतात. दारूमुळे गुंगी येते, चेतातंतूवर तात्पुरता परिणाम होतो आणि खूप जर आपण हे मद्यपान सतत करत राहिलो तर चेतातंतू पूर्णपणे बधीर होतात, खराब होतात आणि हातापायाला बधिरता, तोल जाणे इत्यादी परिणाम होतात. मेंदूवरील नियंत्रण सुटते. प्रसंगी कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. तर व्यसनाधीनता म्हणजेच काय आहे, तर दारू, सिगारेट, त्याचबरोबर गर्द, हेरोईन यासारख्या अंमली पदार्थांचं सेवन करणं म्हणजेच व्यसनाधीनता होय. दारू, तंबाखू याप्रमाणेच तरुण वयातील मुलामुलींचं आयुष्य या व्यसनाधीनतेने आज धोक्यात येऊ लागलेलं आहे. तर कोकेन, गर्द, हेरोईन यासारखे अंमली पदार्थ सुद्धा त्याचं सुद्धा व्यसन लागतं आणि माणूस त्यामध्ये हळूहळू स्वतःला गुंग ठेवू लागतो, माणूस मग्न राहू लागतो. तर व्यसनाधीनता यामध्ये मोबाईल किंवा
कॉम्प्युटर, इंटरनेट यावर सतत राहणं ही सुद्धा एक प्रकारची व्यसनाधीनताच आहे. हे सुद्धा माणसाच्या आरोग्याला आज घातक ठरत आहेत. त्यातून बाहेर पडणारे किरण, त्यामुळे होणारं आपल्या शरीराचं नुकसान. तर मोबाईलवर जास्त वेळ राहू नये. मुलं मोबाईलचा वापर सतत खेळण्यासाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी करतात. तर या व्यसनापासून सुद्धा दूर राहणं आवश्यक आहे. तर या सगळ्यातून आपण आपलं मानसिक आरोग्य स्थिर ठेवणं आवश्यक आहे. तर तंबाखू, दारू किंवा विविध अंमली पदार्थ हे नशा उत्पन्न करतात. त्यांचे व्यसन हे शेवटी व्यक्तीचा प्राण घेते. मद्यपान, धूम्रपान व अंमली पदार्थ या व्यसनांचे परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजेत आणि अशा व्यसनांपासून दूर राहण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो तर आपलं मानसिक आरोग्य संतुलित राहू शकतं, व्यवस्थित राहू शकतं. तर तंबाखू सेवन व मद्यपान म्हणजेच मृत्यूला आव्हान दिलं जातं. आपण होऊन मृत्यूला आमंत्रण देत असतो आणि म्हणूनच से नो टू ड्रग्ज या सगळ्या अंमली पदार्थांना आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. व्यसनांचे वाईट परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजे आणि शक्यतो या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. स्टॉप ॲडिक्शन. आणि जर अशा प्रकारे आपण मद्यपान किंवा धूम्रपानाच्या आहारी एखादी व्यक्ती जात असेल असं आपल्याला आढळलं तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात, सल्ला दिला जातो, या लोकांचं काउन्सिलिंग केलं जातं, वैद्यकीय मदत या लोकांना दिली जाते, त्यांचं समुपदेशन केलं जातं. तर प्रसंगी एखादी व्यक्ती या मद्यपान किंवा धूम्रपानाच्या आहारी जात असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी सल्ला किंवा वैद्यकीय मदत घ्यावी. आणि अशा प्रकारे काही अल्कोहोल ॲडिक्शन काउन्सिलिंग फॉर अल्कोहोल ॲडिक्शन म्हणजेच या अल्कोहोल पासून, दारूपासून मुक्ती, दारू मुक्ती केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र यासारखी समुपदेशन केंद्र चालवली जातात आणि त्यामधून योग्य त्या प्रकारचं समुपदेशन त्या व्यक्तीला केलं जातं. विविध छंद जोपासावेत. आपल्याला जर विविध प्रकारचे छंद असतील तर आपलं लक्ष इतर गोष्टींकडे जाणार नाही. या व्यसनांमध्ये आपण गुंतून पडणार नाही. रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर आपण जर रिकामी असू, आपल्याला इतर काही काम नसेल तर आपलं मन किंवा आपलं जे काही लक्ष आहे ते या अशा गोष्टींकडे लगेच जातं. कोणी आपल्याला सांगितलं तर आपण ती गोष्ट लगेच करतो. पण त्याऐवजी रिकाम्या वेळेचा उपयोग करून आपण एखादा छंद जोपासला, बागकाम केलं, चित्र काढणं, वाचन करणं, संगीत ऐकणं, वाद्य वाजविणे यासारख्या छंदामध्ये आपण स्वतःला गुंतून ठेवलं तर व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका कमी असतो आणि आपण या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. पर्यायाने सामाजिक आरोग्य आपण सांभाळू शकतो, वाढीस लावू शकतो. त्यानंतर आपला आहार हा वेळच्या वेळी घ्यावा. इटिंग हेल्दी इन रिकव्हरी फ्रॉम ॲडिक्शन. तर या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आहार वेळच्या वेळी घेणं, संतुलित आहार घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आहार व्यवस्थित असेल, छंद असतील तर आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे आपण कोणत्याही व्यसनांपासून दूर राहू शकतो. तर त्यासाठी
हे 5 उपाय आहेत. आयडेंटिफाय ट्रिगर्स, म्हणजेच कोणी आपल्याला जर जबरदस्ती केली किंवा आपल्याला आव्हान दिलं तर ते वेळीच ओळखून त्यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अवॉइड स्ट्रेस, ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा वेळेला आपण या ताणतणावांपासून दूर राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होऊ शकतो. स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. कोणत्या तरी गोष्टींमध्ये आपल्याला सतत मग्न ठेवलं पाहिजे. खेळलं पाहिजे. नवीन काहीतरी शिकणं सतत चालू ठेवलं पाहिजे. आणि रीच आउट म्हणजेच या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तर या गोष्टी जर आपण करू शकलो, या गोष्टींवर आपण नियंत्रण मिळवू शकलो, तर साहजिकच आपल्या मनावर आपण संयम ठेवून या व्यसनांपासून दूर राहू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही म्हणायला आपण शिकलं पाहिजे. कोणी जरी समोरच्या व्यक्तीने आपल्याला आग्रह केला तरी सुद्धा आपल्या मनावर संयम ठेवून या व्यसनांना नाही म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या मनावर संयम ठेवणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे छंद जोपासून निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण सामाजिक आरोग्य जोपासू शकतो. योग्य त्या प्रकारच्या छंदामध्ये स्वतःला गुंतवणं, विविध प्रकारचे खेळ खेळणं, त्याचबरोबर बालमित्रांनो, सामाजिक आरोग्य ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला काही सवयी ज्या असतात या सवयी आपल्याला लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच नेहमी खरे बोलणे. आपल्या घरातील व्यक्तींशी, शाळेत, मित्र या सगळ्यांशी नेहमी खरं बोललं पाहिजे. ही सवय आपल्यामध्ये लावून घेतली तर साहजिकच एक समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार होऊ शकतो. समाजाला आपल्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी मिळू शकतात. आपण कोठे जात आहोत, केव्हा परत येऊ याबाबत घरच्यांना कल्पना देणं हेही अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपण अशा वाईट व्यसनांच्या आहारी त्यामुळे जाऊ शकणार नाही. घरामध्ये ज्या वेळेला आपण टीव्ही बघतो त्यावेळेला त्या टीव्हीवर ठराविक वेळेत तो टीव्ही बघणं, घरातील इतरांनाही टीव्ही बघण्याची संधी देणं, चांगल्या गोष्टी बघणं, त्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये उपयोग करणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून आवश्यक आहे. थोडक्यात आज आपण काय शिकलो? तर सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. सामाजिक व सार्वजनिक आरोग्याविषयी दक्ष असलं पाहिजे. सामाजिक निरामयता आपले व आपल्या समाजाचे स्वास्थ्य वाढवण्यास मदत करते. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी काही छंद जोपासावेत. स्वतःला कोणत्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये सतत मग्न ठेवावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे या व्यसनांपासून दूर राहावे. व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.